भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। आपण बराच वेळ इथं आला, पहाटे 2 ते 3 तासापासून आपण इथं उपस्थित आहात, म्हणून आपल्या सर्वांना मानाचा मुद्रा अर्पण करतो। मंचकावर उपस्थित सर्व, खरं तर देवेंद्रजी असल्यावर दुसऱ्या देवेंद्रजींना आंदोलन करायची वेळ येऊ द्यायला पाहिजे नव्हती, परंतु एक देवेंद्र येशीच आहे, दुसरा आहे देवेंद्र उन्हात आहे, आणि दोघा निवडणुकीसाठी आला असणार। माझ्याकडे लोक बरेचदा येतात का बच्चू भाऊ नगरपालिकेची निवडणूक आहे, थोडं प्रचाराला या, पण हा पहिला माणूस आहे, हा निवडणुकीसाठी आला नाही, तुमच्यासाठी आला, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे नेता जरी असला तरी कार्यकर्त्याचं गुण आपल्या मनात, आपल्या अजूनही रक्तात आहे, ही महत्वाची गोष्ट आहे। म्हणून देवेंद्रजी गोडबोले, आमच्या भारतीताई, आमचे संजयजी जे आताच बोलले, आमचे नाना भाऊ, सगळ्यांची नावं वाचत बसत नाही, आपण सर्व महत्वाची लोक। आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो इथं लावलेला आहे। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट मला अजूनही आठवतं, आणि ते वाक्य अजूनही आमच्या डोक्यात खेळतं। पूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीचे होते, धर्माचे होते, ज्याच्यात अनेक हालअपेष्टा ज्यांनी सहन केल्या, लोकांना छळलं, मारलं, तोडून टाकलं, समाज विखरून टाकला, पाणी प्यायची सुद्धा उजागिरी त्या समाजात राहून बाबासाहेबाला भेटले नाही, तरी बाबासाहेबांचं एक वाक्य अजूनही आमच्या डोक्यात खऱ्या अर्थानं मस्तकात भिंत। ते वाक्य असं होतं, मी पहिलेही भारतीय आणि नंतर सुद्धा भारतीय आहो, मी पहिले जातीचा आहे नंतर सुद्धा जातीचा आहे, असं म्हणणारं बाबासाहेबांचं वाक्य नव्हतं, आणि म्हणून बाबासाहेबांना मत घेतलं, आणि मग पुन्हा हरामखोरी आम्ही पाहतो का असाच काळ होता, अशीच गोष्ट होते। काही औरंगजेब याचा, अफजल खान याचा पिकवलेलं धान्य लुटून जात। 300 वर्षाच्या अगोदरचा इतिहास जर पाहिला मित्र, याच्यापेक्षा काही वेगळा नव्हता। अरे इथं आम्ही पाहतोय का अफजल खानाची औलाद याची, मूठभर सैनिक याचं, आमच्या सैन्य, आमच्या शेतकऱ्याचं मिळवलेलं धान्य आम्ही पाहतोय लुटून जायचंय। कोणी हा बोलायचं नाही, कोणी अडवायचं नाही, कोणी मैकेला उभा राहायचं नाही। त्यावेळेस छत्रपती सारखा 14 वर्षाचं बाळ उभं राहतंय, 14 वर्षाचं, रक्ताचं पाणी करायचं, रात्रीचा दिवस करायचा, आणि तू जर धान्य जर उचलून नेत असेल तर हा छत्रपती तुला चिरल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या ढाई दिशा तुला पोचल्या केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले लोक आहोत, आणि मग एमपीसी बीसीडी काय असं अशा प्रकल्प आम्हाला थांबू शकणार नाही सांगतोय, आमच्या अंगात लाल रक्त आहे सांगतोय। विकास करून आम्ही पाहिजे का देवेंद्रजी आता म्हटलंय का तुम्ही, अरे आमदार गिमदार ही नंतरची गोष्ट आहे, मुख्यमंत्री नंतरची गोष्ट आहे। आम्ही छत्रपती बाबासाहेबांचे सैनिक पहिले हो, बाद में देखेंगे क्या होगा। आम्हाला सत्ता ही महत्वाची नाही, बच्चू कडू सत्ता जर महत्वाची असते तर आज एखाद्या पक्षात गेलो तर मंत्रीपद घेऊन लाल दिवा घेऊन इथं आलो असतो, पण ते जमत नाही आपल्याला। अरे तुम्ही दिलेलं पद महत्वाचं। आम्ही नेहमी सांगतो का तुमच्या डोक्यातून 2-3 गोष्टी बाहेर काढून टाका। तुम्ही पहिले कोणत्या पक्षाचे नाही हे पहिले डोक्यात हे घाला, मी कुठल्याही पक्षाचा नाही। सोनिया गांधीचं मत पडत नाही, मताला आम्हाला जावं लागतं, लाईन मध्ये आम्हाला उभं राहावं लागतं। पण हा भुमरा जो आहे दिल्लीवाला माणूस गावातल्या माणसाला सांगतं, तू असं मत मार, तू पंजाले मार, तू कमळाले मार, तू धनुष्याले मार, तू घड्याले मार। आम्ही काय महामुखाची औलाद आहो, मत मारणं समजत नाही साहेब आम्हाला, काय गरज आहे? अरे दिल्ली मुंबईच्या नेत्याला सांगावं आम्ही तिथं मत मारावं, एवढे काही महामुख नाही आम्ही, आणि मग हेच बोध केलं, आणि म्हणून असे साले रावणासारखे प्रकल्प उभे राहिले आणि आम्हाला लुचडायला लागले। कारण हेच आहे का मत दिल्लीहून ठरतं, मत मंदिरातून ठरतं, मत मस्जिदीतून ठरतं, मत रंगाने पाहून जातं, हिरवा, पांढरा, निळा, भगवा हे रंग पाहून मत जातं, तेव्हा मग म्हैस पाण्यात डुबतं भाऊ, तशी म्हैस पाण्यात डुबत नाही। म्हैस पाण्यात काऊन डुबतं? आम्ही त्याचं काम पाहत नाही, आम्ही त्याचं कर्तृत्व पाहत नाही, आम्ही त्याची इमानदारी पाहत नाही, आम्ही त्याचा प्रामाणिकपणा पाहत नाही, आम्ही पाहतो जात, आम्ही पाहतो
धर्म आम्ही पाहतोय, नेत्याचे बोल आम्ही पाहतोय, झेंड्याचा कलर माझ्या मतदारसंघातले लोक आहेत ज्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पैसा पाहिला नाही, झेंडे पाहिले नाही, बच्चू कडूचं काम पाहिलं आणि म्हणून तिसरं नाव पक्ष मिळून आलं. काम पाहण्याची ताकद ठेवा. देवेंद्रजी मला मत मारा, कोणाले का मारायचं, एवढे काय करणारे लोक आहे आम्ही. आणि मत मारो हे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याने कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून आम्ही मत मारणं पहिले ठरवलं पाहिजे. दानात दान पवित्र दान आहे मतदान. हे मतदान चांगलं असतं भाऊ, आम्हाला आता रस्त्यावर उभं राहायला लागलं नसतं. मतदान चुकलं आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला मताचा अधिकार दिला. राष्ट्रपतीला जे मत मारण्याचा अधिकार आहे त्याला सुद्धा एकच मारता येतं आणि भांडे घासणाऱ्या वैद्य सुद्धा मत मारण्याचा अधिकार एक आहे. सम समानता, विषमता इथून हटली पाहिजे आणि समता आणली पाहिजे. हे घटनेचं ब्रीज होतं तेच खऱ्या अर्थानं पाण्यात डुबलं भाऊ. तर बच्चू कडू कुठल्या प्रदेशाचा नाहीये, बंदा हिंदुस्थान का आहे. कोणाच्या डोक्यात असायचं जसं नितीनजी, ते देवेंद्रजी, चंद्रशेखरजी, अरे तुम्ही आज इथं आलो, उद्या तुमच्या घरात घुसून आले हो, लक्षात ठेवा. आम्ही आमचा आतापर्यंतचा जर इतिहास रेकॉर्ड काढला तर आम्ही उपोषणाने बसणारी औलाद नाही, आम्ही डायरेक्ट अंदर टाकून देणारी औलाद आहोत. पुढे आज पार करून बाहेर निघतोय आम्ही. आम्ही सामान्य माणसासाठी लढतोय. एकदा जर तलवार निघाली तर ते कत्तल केल्याशिवाय बाहेर येणार नाही. एकदा जर आम्ही बाहेर निघू ना तर आम्ही सांगतोय तुमचा आर पार, तुमच्या सत्तेचं सगळं बेचिराग केल्याशिवाय आम्ही इथून वरच जाणार नाही हे सुद्धा सांगतोय. कारण हे आमची जमीन होती, आमचं पीक होतं, आमचं पाणी होतं. आणि मग एनटीसीबी आली कुठून, जे तिथून आली तिथं पाठवायचं का तुमच्या आमच्या रक्तात आलं पाहिजे, तुमच्या आमच्या मंगळात आलं पाहिजे. अरे एक जीव नाही, 10 जीव देऊ आम्ही. अरे तुम्ही पाणी घेता ना पैनगंगेची कसम आहे, रक्त सांडून झाले हो. तुम्ही जर पहिले आम्ही रक्तदान करून आंदोलन सुरू केलं, आम्ही रक्तदान करून आंदोलन सुरू केलं, याचा अर्थ आम्ही रक्त सांडवणारी औलाद नाहीये, आम्ही रक्त देणारी औलाद आहोत. आणि तुम्ही जर रक्त सांडवायचं काम करत असाल तर तुमच्या नळल्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर आमचं पाणी पळवत असाल, पीक पळवत असाल, जमीन पळवत असाल तर आम्हाला काही फिकर नाहीये. आणि तुमच्या डोक्यात फिकर येऊ देऊ नका. अरे मौत तो आज और कल कभी भी आ सकती है, काही गोष्ट नाही आहे. माझ्या गावातले 4 जण अटॅक होऊन मेले, काही माहित पडलं नाही. मौत को कोण डरता, आम्ही डरत नाही. आता ते भिले पाहिजे साले, त्यांना वाटलं पाहिजे का आमच्या तुमच्या डोक्यात तुम्ही जर, मी देवेंद्रजीला पहिलेच सांगितलं, एक तर आम्ही पाय टाकत नाही, पाय टाकला तर आर पार झाल्याशिवाय बाहेर निघायचं. इस पार नाही तर उस पार. एक तर आमचं रक्त घे नाही तर तुझं देश झाल्या, त्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि मग सरळ सरळ सदा आणि सरळ आर पारची गोष्ट करायची. लातो के भूत बातों से नहीं मानते. थापण मारले, 1000 ऑर्डरी काढल्या मंत्रालयात, 1000 ऑनलाईन टाकल्या. आणि 6 महिने मंत्रालयात सांगितलं का आमच्या MBBS का बरं देत नाही, पैसे पाहिजे. पैसा सबसे बढ़िया रुपया, पैसा सगळ्याच्या डोक्यात आहे. म्हणून तुम्हाला डोक्यातून काढून टाकलाय. तुम्हाला वेळेवर बरोबर घुंगराव देतं, जातीपाती धर्माचे प्रश्न तुमच्या समोर आणतं. आणि त्यांना माहिती आहे येडे आहे म्हणून, आपल्यासारखे बयाळणे कोणी. तुम्ही में आ गया, इस्लाम का वादा हो रहा, बौद्ध वाद्यात येतं. अरे भोसडीचे हे वाद्यात येतं, धर्म कधी कोणाचा वाद्यात येत नसतं. पण हे वाद्यात येतं तेव्हा तुमच्या डोक्यात हे घातलं जातं. ही परिस्थिती का आली भाऊ, का कायद्यानं सगळं काही आम्हाला देत असताना सुद्धा कुठे गेला कायदा. आता तुम्ही कायदा पाळताना, कायद्यानं तुम्ही जर तिथे मुख्यमंत्री झाले असता, तुम्ही मिनिस्टर झाले असता तर आता कायदा गेला कुठं. आम्ही जर मारलं तर कायदा तोडला आणि तुम्ही आम्हाला जीवन बर्बाद केलं, हा कायदा पूर्ण होत नाही, हा कायदा मोडणं होत नाही. मग कायदा जर तुम्ही मोडत असाल तर आम्ही सुद्धा मोडू. आम्ही मोडण्यात अतिशय तप्त, बिलकुल अधिक अग्रेसर आहोत. म्हणजे आतापर्यंत किमान 200-300 गुन्हे दाखल झालेले आहेत. ते चोरीचे नाही, बच्चूकडूच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीसाठी नाही, सामान्य शेतकऱ्यासाठी झाले. तुमच्या नागपुरात आम्ही हे महाटे विमानतळावर घुसलं होतं. कापसाच्या निर्यात आम्ही विदेशात कापूस पाठवा म्हणून, आणि योग चांगले 2 अधिकारी तर जाग्यावर गेले असते. आम्ही पुरी बंडी भडकून ठेवली, डायरेक्ट विमानतळात तिथं गेटवर अंदर टाकून दिली.
सगळे अधिकारी पोलीस मला तिथून 3-4 किलोमीटर पळत गेले, फक्त कापूस पेटला, बाप फोडलं तर काय नाही. प्रश्न प्रामाणिकतेचा आहे. आमच्यात ही ताकद काय तर माहित आहे. आम्ही कोणाच्या व्यक्तिगत प्रश्नासाठी लढतो नाही. ती जमीन सगळं गेल्यानंतर त्याच्या घरची चूल कशी शिजत असणार, कसं जीवन जात असणार. अरे एकदा असं मारलं तर परवडलं नाही बाबा. नाही स्लो फायझर देऊन मारण्याची इथे अक्कल शासनाने नवीन काढली. मित्र हे उमंग आहे. मी बच्चूकडला उद्या इथं निवडणूक लढवायची याच्यासाठी नाही आहे, तुमच्या डोक्यातून काढून टाका. जिथं जिथं अशा प्रकारच्या घटना होतं तिथे इथं राजकारणाचा कुठलाही विचार न करता जात असतो. रत्नागिरीत जाऊन आंदोलन केलंय. मी अपंग बांधवांसाठी देशभरात आंदोलन करतोय. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी मी पहिला धावणारा, त्याच्यासाठी आम्ही धावून जाणारा. आज आम्ही 17 शासन निर्णय काढले. मुख्यमंत्र्याच्या घरात आम्ही 3 घंटे काढले, उठलंच नव्हतंय. सगळे कामं सोडले. आंदोलन आम्ही पाहिलं का हे आमचं आंदोलन आमचं काही नाही आहे. इतक्यातून याचं पुन्हा तुमच्याशी संभाषण करायचं, उद्या आंदोलनात सहभागी व्हायचं. याच्यात काही राजकीय आमचा हेतू नाही आहे, प्रामाणिक हेतू आहे. ज्याच्यावर अन्याय होत असाल आणि आम्ही छत्रपतीची औलाद असाल तो तोडेल. अन्यायाला आम्ही खऱ्या अर्थानं त्याच्या जो अन्याय करत असेल त्याला तोडल्याशिवाय राहणार नाही, या एका भावनेतून आम्ही येतो. आणि म्हणून आपलं याच्यानंतरचं आंदोलन मी देवेंद्रजीसोबत बोललोय. आंदोलनाचे टप्पे राहील. 6 महिन्यात कुठल्याही परिस्थितीत आम्ही पाहतोय 6 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. ही टाइम बॉम्ब कार्यक्रम असला पाहिजे. 2 तारखेला आपण त्रिशूल, 2 जूनला जे आंदोलन झालं होतं मी येऊ शकलो नाही. काही पोलिसांनी काही गडबडी केल्या, आमच्यातून काही चुका झाल्या आणि त्याच्यातून काही, परंतु काही त्याच्यात राजकारण झालं, त्यानं जमानत नाकारली आणि तिथून हा सगळा प्रॉब्लेम झाला. आम्ही 2 तारखेला येऊ शकलो नाही. पण या 2 जूनला तिसरं नेत्र जे शिवशंकरचं आहे, हे तिसरं नेत्र घेऊन त्रिशूल आपण त्या फॅक्टरी समोर पहिलं गेट जे कुठला असेल तिथं आपण एक त्रिशूळाचं रोपण करू, त्रिशूल काढू आणि 15 तारखेला तो त्रिशूल उचलू आणि तिकडे टाकू. 15 तारखेला हजारो त्रिशूल घेऊन, कारण जर तुम्ही बंदुका घेऊन असाल, काड्या घेऊन असाल, हम भी बगैर शस्त्र नहीं आएंगे, हम शस्त्र लेकर ही आएंगे. आणि 1000-2000 त्रिशूल घेऊन आम्हाला सरळ सरळ, तुम्हाला मान्य आहे का? हात वरती नाही आले, मान्य आहे का? इथे महिला मंडळी, अरे त्रिशूल घेऊन आंदोलन करायचं का नाही करायचं? तयारी आहे? तुम्ही म्हणा ना आता हे अशा कशाला पाहिजे, गांधीजीच्या मार्गाने करा. गांधीजीला मानणारे लोक नाहीये. माना तो गांधीगिरी से, नाही माना तो भगतसिंगगिरी से. सरळ आणि सरळ स्पष्ट. आणि 2 तारखेला आपण त्रिशूल रोयाचा आणि 15 तारखेला तो त्रिशूल उपडाचा. एक तर माना, नाहीतर अंदर घुसाचा. सरळ सरळ, काही त्याच्यात एरजेर नाही. कारण जास्त वेळ जर तुम्ही जर हे आंदोलन करत राहिले तर तुम्हाला सवय होऊन जाईल. सवय मोठी बेकार आहे. पैसे खायची सवय नाही, त्याला स्वतः होते. भुजबळ साहेब त्या सवयीमुळे अंतर गेलं. आता याच्यातले किती जाईल सांगता येत नाही. म्हणून ही सवय आपल्याला फक्त ऐकून घ्यायची, आंदोलन करून वापस यायचं, ही सवय पडता कामा नये. म्हणून हे पहिलं आंदोलन आपण अशा पद्धतीने करूया. दुसऱ्या आंदोलनाची घोषणा त्या तारखेला 15 तारखेला करू. ती वेळ येऊ देणार नाही याचा निश्चितच आपण प्रयत्न करूया. मी काही एकटा असा काही काय म्हणतोय हनुमानजी नाहीये. तुमच्या प्रामाणिकपणा, तुमची इमानदारी ही पक्ष जात पंथाच्या बाहेर जाऊन केली पाहिजे. लढाई तुमच्या सोबतच कर्तृत्वानं ते आम्ही गाजवायचं काम करू. पण आपला प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा आहे. बच्चूकडे याच्यात कुठलंही राजकारण करणार नाही. माझ्या स्वतःच्या आईच्या शब्दानं सांगतोय, आम्ही याच्यातून मागं हटणार नाही. एकदा आम्ही घुसू तर शेतकऱ्याचं पोर म्हणून घुसू, शेतकऱ्याचं पोर म्हणून आंदोलन करू. आमदार नंतरची गोष्ट आहे, पण हा बच्चू इंदिरा मायचा पोरगा आहे. त्याच्या शक्तीनं सांगतोय, अतिशय प्रामाणिकपणे ही लढाई लढू एवढं नक्की सांगतोय. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण स्वतः ठरवायची गरज नाही आहे, कारण माल आमचा, आम्ही त्याचे मालक आहोत आणि त्या मालकीचं आम्ही पाहिजे का आमचं हे नाही, आमची भीक मागत नाही, आमचे हक्क मागायला निघतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानत आपण इतक्या वेळ इथं थांबलात
आणि 2 तारखेला मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल माफी मागतो आणि ते 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.